नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. माहे सप्टेंबरचं आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण माहे ऑक्टोबरचं इतिवृत्त लेखन आणि अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे माहे ऑक्टोबर आणि दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण ज्या दिवशी ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रस्तावना आपण या पद्धतीने करून घेणार आहोत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिंबटिंब अध्यक्ष श्री टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने प्रस्तावना आपल्याला करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या पद्धतीने असणार आहे. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. ठराव या पद्धतीने लिहू शकतो. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. या ठिकाणी दुसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे. विषय क्रमांक 2, शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षाबाबत आढावा घेणे. ठराव आणि ठरावाचा तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि याबाबत आढावा घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मागील सभेत देखील या विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली होती. या सभेत देखील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे अध्यक्ष यांनी सांगितले. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा शोषणाविरुद्ध कठोर धोरण तयार करणे. दुसरा आहे पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे. शाळेत नियमित पालक सभा आयोजित करणे. मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे. विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि आपसी आदर वाढवण्यासाठी शाळेत कार्यशाळा आयोजित करणे. शाळेच्या परिसरात अज्ञात व्यक्तीस प्रवेश न देणे यावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव मंजूर करण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी विषय क्रमांक 3. या ठिकाणी तक्रार पेटी बाबत महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी ठराव किंवा तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील सभेच्या ठरावानुसार आपल्या शाळेत दर्शनी भागात तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे. तरी या सभेत मागील महिन्यात काही तक्रार प्राप्त झाल्या आहे की नाही याबाबत विचारणा केली गेली. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकावर सविस्तर सूचना देण्यात आल्या. यावेळी शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले आणि सर्व शाळा तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे करत आहे की नाही हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे व शासन निर्णयाप्रमाणे शाळेतील तक्रार पेटी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्व सदस्य असतील तेव्हा उघडण्यात यावी असे सर्वानुमते ठराव करण्यात आला. या संदर्भात क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा सूचना देखील या परिपत्रकात देण्यात आलेल्या आहे. या पद्धतीने हा तिसरा विषय घेतलेला होता तक्रार पेटीबाबत. या ठिकाणी पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक 4, बालकांच्या हक्काचे रक्षण करणे. ठराव किंवा तपशील या पद्धतीने लिहू शकतो. बालकांच्या हक्काचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण हे त्यांचा विकास, सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी आजच्या या सभेत खालील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करण्यात आला. भारतात बालकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी विविध कायदे आणि नियम आहेत, जसे की बालकांचे अधिकार संरक्षण कायदा 2012 आणि शिक्षणाचा अधिकार बालकांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित करणे, जेणेकरून ते स्वतःच्या हक्काचे रक्षण करू शकतील.
सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण आणि समावेशी शिक्षण मिळून बालकांना कोणत्याही प्रकारच्या शोषण देणे, छळ किंवा हिंसेपासून संरक्षित करणे, बालकांच्या भावनिक आणि बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सामाजिक विकासासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजन करणे, बालकांच्या हक्काचे रक्षण करणे हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्थेचे सक्रिय सहयोग घेणे यामुळे त्यांना सुरक्षित, सक्षम आणि सशक्त नागरिक बनवण्यात मदत मिळेल असे यावेळी ठरवण्यात आले. हा विषय क्रमांक 4 या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावण्याबाबत. महत्त्वाचा विषय आहे. शाळेच्या दर्शनी भागात विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. आपण देखील आपल्या शाळेत विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा ही लावलेली आहे. याबाबत देखील सभेत चर्चा करण्यात आली. प्रतिज्ञा पाठांतर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यास मदत होईल. विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा लावणे हे एक सशक्त पाऊल आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे एकत्रित सहकार्य आणि जागरूकता वाढते असे यावेळी सभेत ठरवण्यात आले. या पद्धतीने हा 5 नंबरचा विषय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 6. या ठिकाणी 6वा विषय आहे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी शाळेत उपक्रम घेणे. महत्त्वाचा विषय आहे. ठराव क्रमांक किंवा याचा ठरावाचा तपशील या पद्धतीने आपण लिहू शकतो. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी शाळेत खालीलपैकी उपाययोजना किंवा उपक्रम घेण्याचे या सभेमध्ये ठरवण्यात आले. मुलींना आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवणारी कार्यशाळा आयोजित करणे, मुलींना सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यांवर जसे की छळ, शोषण आणि गुन्ह्यांपासून कसे बचाव कराल याबाबत माहिती देणे, मुलींसाठी नाटक किंवा रोल प्ले सत्रे आयोजित करणे, ज्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसे वागावे हे देखील दाखवले जाईल. मुलींना स्वसमर्थन आणि आत्मसंरक्षणाच्या तंत्राबद्दल माहिती पत्रक वितरित करणे, तत्कालीन परिस्थितीत कसे कार्य करावे याबाबत आवश्यक संपर्क क्रमांकांची माहिती देणे. या उपक्रमांद्वारे पालकांना मुलींच्या सुरक्षेबद्दल जागरूक करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करणे, मुलींना आत्मविश्वास वर्धित करण्यास आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत मिळेल असे या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आला. या पद्धतीने हा विषय क्रमांक 6 घेतलेला आहे. आपल्याला अजून काही विषय जर आपल्याला घ्यायचे असेल तर ते आपण या ठिकाणी टाकू शकतो. आणि शेवटचा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे या ठिकाणी शेवटचा विषय घेतलेला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. या पद्धतीने ठराव किंवा ठरावाचा तपशील आपण लिहू शकतो. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने आपण विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन आणि व्यतिरिक्त लेखन आपण करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.